जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले। आज सकाळी रक्षा खडसे यांचा रोड शो काढण्यात आला। त्यानंतर हा रोड शो मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात पोहोचताच जेसीबीच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली व क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार देखील घालत भव्य असे स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहावयास मिळाले। पुणेकरांची नवनियुक्त मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते। भाजपकडून त्यांना डावलले जाते का, त्यांचं काम झालंय का यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महायुतीमध्ये जे महाभारत सुरू आहे त्यांच्यामध्ये काय सुरू आहे, राज्याच्या या असंविधानिक सरकारबाबत आम्ही फारसं वक्तव्य बोलावं याला काही महत्त्व नाही। राज्य सरकारने बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर महत्त्वाचे प्रश्न यावर दुर्लक्ष केलं आहे आणि त्यांच्या सरकारमध्ये काय चाललंय हे आम्हाला पाहण्याची गरज नाही। लोकच याची उत्तरं देतील, असं वक्तव्य त्यांनी गोंदिया येथे प्रसारमाध्यमांसमोर केलं आहे। महाविकास आघाडीची आभार बैठकीला नाना पटोले उपस्थित राहणार का यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की उद्याची बैठक अचानक ठरल्याने उद्याच्या आभार बैठकीला काँग्रेसतर्फे राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही, असे वक्तव्य त्यांनी गोंदिया येथे केले। नाना पटोले हे नागपूरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवणार का यावर बोलताना नाना पटोले यांनी बोलणं टाळलं असून आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपला बाहेर काढायचं आहे, असं वक्तव्य त्यांनी केले। अण्णा हजारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिखर बँकेच्या घोटाळ्या संबंधाने फेरविचार याचिका टाकली। यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की ज्याप्रमाणे अण्णा हजारे काँग्रेसच्या काळामध्ये उपोषणाला बसून आंदोलन करत होते त्याप्रमाणे आता करताना दिसत नाहीत। हा अण्णा हजारे यांचा स्टंट आहे का? मी त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य होणार नाही, असे बोलत त्यांनी यावर बोलणे टाळले। छगन भुजबळ म्हणाले की मी सिनियर असून सुद्धा आतापर्यंत मला योग्य स्थान देण्यात आलं नाही। यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की भाजपाला ओबीसीबद्दल राग मनात राहिलाय। अनेक ओबीसी नेत्यांची कारकीर्द त्यांनी संपवली आहे। भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये काढावे लागले। आज जरी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं तरी त्यांचा छळ अजूनही संपला नसल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे।
मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिलेत. ते जर महाविकास आघाडीमध्ये आले तर आपण त्यांना घेणार का, यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी हा सामाजिक आहे, राजकीय नाही. त्यामुळे त्यांना राजकारणात उतरायचं आहे की नाही, उतरायचा निर्णय घेतील यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे वक्तव्य केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या मराठा आमदारांची बैठक घेतली. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की निवडणुका असल्यामुळे देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या बैठकी घेत आहेत. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की भाजपने जो खड्डा खोदलेला आहे, जे पाप केले आहे, मराठा वर्सेस ओबीसी, याला आता ते काही संपू शकत नाहीत. मोदींनी जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी राहुल गांधी यांचीच होती. तीच मागणी त्यांनी पूर्ण करावी. त्यामुळे महाराष्ट्रातील नाही तर देशातील आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. पण नरेंद्र मोदी म्हणतात की 2029मध्ये करू, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आयोग नेमले जातात त्यामध्ये मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाची थट्टा केली जाते. ही थट्टा त्यांनी थांबवावी. निवडणुका आहेत म्हणून त्यांनी बैठक घ्यावी. महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा विषय आहे आणि महाराष्ट्राची बदनामी झाली आहे तिला फक्त कारणीभूत भाजपाच आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच जिंकून आल्यावर कोणाची मते कोणाला मिळाली हा काही विषय नाही. सुनील तटकरे म्हणाले की मला काँग्रेसची मतं मिळाली. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की या निवडणुकीत आम्हाला सुद्धा भाजपची मते मिळाली. जिंकून आल्यावर कोणाची मते कोणाला मिळाली हा काही विषय नाही. आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळा गजबजणार असून चिमुकल्यांचं शाळा प्रवेशोत्सवाचे उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. नव्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शाळा प्रवेशोत्सव आज जिल्ह्यातील शाळांमध्ये पार पडला असून विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग सारेच यावेळी उत्साही झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी जिल्ह्यात 10,571 नवागतांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा होणार आहे. सर्वांना गोड खाऊ वाटप करून व पुष्प देऊन हा आनंददायी कार्यक्रम साजरा केला गेला. शाळेच्या पहिल्या दिवशी 2,494 शाळांमध्ये प्रवेशोत्सव राबवण्यात येणार आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात नवागता प्रवेशोत्सव करून घेण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जाणार आहेत. सर्वांना नमस्कार. आज सगळ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी एक अतिशय आनंदाचा दिवस, शाळेचा पहिला दिवस सर्वांना लक्षात राहणारा असतो. आणि आज 15 जून या 2024 या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद मार्फत सर्व शाळांमध्ये लांजा तालुक्यामध्ये सर्वत्र साजरा होत आहे. या जिल्हा परिषद शाळा लांजा डापळेवाडीमध्ये सुद्धा मुख्याध्यापक एडी सर आणि सहकारी शिक्षक आणि पालक यांच्या या उत्सवामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झालेला आहे. लांजा तालुक्यामध्ये सुद्धा सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या ज्या पालकांनी प्रवेश घेतलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवून त्या सर्व नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आमचे सर्व शिक्षक, गुरुवर्य स्वागत करीत आहेत. आज सर्वत्र हा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा होत आहे. या सर्व नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व आमच्या गुरुवर्यांना आणि त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा. संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग लागली असून आगीत 2 दुकान जळून खाक झाले आहेत. तसेच 2 दुकानांचं मोठं नुकसानही झालेलं आहे. देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाला उत्तर दिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या काँग्रेस पक्षाला शतकसुद्धा गाठता आले नाही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात देशात भाजपाला जनादेश नाही. हा त्यांचा अज्ञानपणा म्हणावा लागेल, अशा शब्दात राम कुलकर्णी यांनी खरगे यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात ज्या पक्षाला शतकसुद्धा ठोकता आलं नाही, 99 जागा मिळाल्या, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की
भारतीय जनता पार्टीला जनादेश मिळालेला नाही हे सरकार 4 महिन्यात पडेल. खरं तर त्यांचा तो राजकीय अज्ञानपणा म्हणा, कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDAला 293 जागा मिळून बहुमत मिळालेलं आहे. एव्हाना एकट्या भारतीय जनता पार्टीला 242 जागा मिळाल्या. एवढं प्रचंड बहुमत मिळालं, जनादेश मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAला मिळाला, तरी खरगेजी म्हणतात की जनादेश भारतीय जनता पार्टीला नाही. हा त्यांचा राजकीय अज्ञानपणा आहे. काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. तुम्ही चिंता करू नका. 10 वर्ष या देशात आता कुठलाही बदल होत नाही. राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर रक्षा खडसे या पहिल्यांदाच मुक्ताईनगरमध्ये दाखल होत आहेत. मुक्ताईनगर शहरातील टी पॉईंटपासून आज रक्षा खडसे यांचा रोड शो काढण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर खासदार रक्षा खडसे या मुक्ताईनगर शहरात आज सकाळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आणि शहरातील रोड शोला सुरुवात करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. बुलढाणा शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दिवसभराच्या कडक उन्हानंतर आज सायंकाळपासून सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. बीड लोकसभा निवडणुकीत काय घडले हे तुम्हाला माहीत आहे. कधीच अशा पद्धतीची निवडणूक झाली नाही. मी स्वतः या निवडणुकीची जबाबदारी घेतली आहे. हे माझ्यासाठी हे दुःखदायक आहे. आम्ही जातपात न पाहता राजकारण करतो. जातीय समीकरण, आरक्षण यावर निवडणूक होत असताना पिकांना भाव नसणे हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. विकास हा मुद्दा राहिला नाही. निकाल लागल्यानंतर पराभव झाला म्हणून आत्महत्या झाल्या, हे थांबले पाहिजे. आपले कुटुंब उघड्यावर पाडून जाणे चुकीचं आहे. येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत. या घटनेमुळे वेदना होत आहेत. लोकसभेत जे व्हायचे ते झाले. विधानसभेत काय होईल हे सांगता येत नाही. बजरंग सोनवणे यांची बुद्धी एवढी परिपक्व नाही. मी व सुरेश धस यांनी त्यांना मदत केली असे त्यांना कोणीतरी बोलायला सांगितले. हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं आहे. असा संभ्रम निर्माण करून त्यावर पोळी भाजणाऱ्यांचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना लगावला आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते. नाही, एक हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कोणीतरी दिला आहे. त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे, आणि तेही माझे आणि सुरेश धसांचे. याच्या पाठीमागं पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची, या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसतं. मराठा समाजाला आरक्षण व इतर सुविधा देऊनही समाजात असंतोष. आम्ही काही कमी पडलोय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. खास करून भाजपच्या बाबतीत हा असंतोष दिसतोय. आम्ही काही कमी पडलोय का? योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोचली पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला आम्ही बळकटी दिली. सारथीमार्फत मराठा व कुणबी मुलांच्या शैक्षणिक कामासाठी मदत करणारी संस्था आहे. येत्या मंगळवारपासून आम्ही पुन्हा बैठका घेतोय. लोकांपर्यंत नीट सर्व पोहोचण्याचा व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार. आमदारांना याबाबत अपग्रेड करण्याचा प्रयत्न करणार. निवडून न येणाऱ्या कारणांपैकी एक कारण हे मराठा समाजाची मते न मिळणं हे आहे. आज भारतीय जनता पार्टीची प्रामुख्याने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं
की मराठा समाजामध्ये एक मतं मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय, पण एक असंतोष भारतीय जनता पार्टीबद्दल आहे. त्याच्यातून आज एक बैठक झाली की हा असंतोष का आहे, काय काय आपण आतापर्यंत दिलं, आणि निष्कर्ष त्यातून असा निघाला, ह्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटच्या मराठा माणसापर्यंत माहिती म्हणून पोहोचवण्यामध्ये, योजना मिळण्यासाठी मदत करण्यामध्ये आपण काहीसे कमी पडलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या योजना, त्या योजना कशा मिळतात याची माहिती ही आपण मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ, मुळात 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चाललेल्या आंदोलनामध्ये शेवटी आत्महत्या केली, स्वतःवर गोळी मारून घेतली. 82 पासून 95 पर्यंत ह्या अण्णासाहेब पाटलांच्या नावाने साधं महामंडळ करण्याचा सुद्धा विचार ह्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आला नाही. पहिलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सूचनेने 95ला झालेले मुख्यमंत्री मनोहर जोशी. त्यानंतर सरकार गेलं, जे काही 95 ते 99 त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सवलती दिल्या ते सरकार गेलं. पुढच्या जवळजवळ 15 वर्षामध्ये 50 कोटीच्या वर कधी बजेटमध्ये तरतूद अण्णासाहेब पाटील महामंडळात नसायची, जी 14ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही हजार कोटीवर गेली. म्हणजे आता ज्या 89,000 जणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून विना व्याज जास्तीत जास्त 15 लाख, कमीत कमी कितीही अशी लोन्स घेतली, त्यातून झालेली डिस्बर्समेंट ही 6,500 कोटीची आहे. आणि त्याचा व्याज परतावा देतो 100% व्याज परतावा, तो जवळजवळ 765 कोटी रुपये. आता ह्या 89,000 जणांनी किमान 10 लोकांना जर रोजगार दिले असतील, म्हणजे जवळजवळ 8-9 लाख रोजगार मराठा समाजातले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून झाले. त्याची माहिती नेत्यांनाही कधी कधी नसते, कार्यकर्त्यांनाही नसते आणि समाजालाही नसते. की 82 साली यांनी आत्महत्या केली, महामंडळ स्थापन व्हायला 95 उजाडलं, महामंडळ हे युतीच्या काळामध्ये झालं, युतीचं राज्य गेल्यानंतर 50 कोटी दरवर्षी द्यायचे, देवेंद्र आले तर 1000 कोटी वर्षाला द्यायला लागले, माहितीच नसते. सारथी ही मराठा आणि कुणबी समाजातल्या विद्यार्थींसाठी विदेशात जाण्याची स्कॉलरशिप, MPSC UPSC ची सगळी फी भरली जाणं, हॉस्टेलची रचना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ओबीसीना ते मराठ्याला, अशा प्रकारचं एका अर्थाने घोषवाक्य करून पहिल्यांदा देवेंद्रजींनी रिझर्वेशन आणि सवलती हे कॉम्बिनेशन होतं. सवलती कोणाला? रिझर्वेशनवाल्यांना. ते वेगळं केलं आणि रिझर्वेशन मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत सवलती देता येतील म्हणून सगळ्या ओबीसीच्या सवलती त्या मराठा समाजाला द्यायला सुरुवात केली. हे इतिहासात पहिल्यांदा झालं. हे देवेंद्रजीने पहिल्यांदा केलं. देवेंद्रजीने पहिल्यांदा 2017 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं. ते गेलं कोणाच्या काळामध्ये? उद्धवजींच्या काळामध्ये गेलं. पुन्हा मिळालं कोणाच्या काळामध्ये? एकनाथजींच्या काळामध्ये मिळालं. अरे वा, आतापर्यंत एकाही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा दिलं देवेंद्रजीने, टिकवलं देवेंद्रजीने, घालवलं उद्धवजीने, पुन्हा दिलं एकनाथजीने. तरी मराठा समाजाचा रोष आहे. यासाठी आम्ही थोडी एका अर्थाने ब्रेनस्टॉर्मिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, प्रशिक्षण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचा एक्झरसाइज आता केला. आणि त्याच्यातून काही आणखीन गोष्टी करण्याचे विषय आले. जसं 10% आरक्षण दिल्यानंतर SCBCचं सर्टिफिकेट मिळताना त्याच्यामध्ये क्रिमी लेअरची मर्यादा जी आहे ती 3 वर्षाची लिहिली आहे. खरं म्हणजे ती काही चुकीची आहे असं नाही, कारण शेवटी दरवर्षी जवळजवळ प्रत्येकाचं उत्पन्न हे बदलत असतं ना, वाढत असतं. तो 8 लाख क्रॉस झाला तर त्याला नाही मिळणार ना. पण तरीही मी ती सूचना लिहून घेतली आणि असं ठरलेलं आहे की 2.5 महिन्याच्या आचारसंहितेच्या काळामध्ये खंड पडला. अदरवाईज कॅबिनेट, मग मी अध्यक्ष असलेली कॅबिनेटची सबकमिटी, मग मराठा नेत्यांची बैठक, हा क्रम वर्षानुवर्ष झाला. 14 पासून खंडित झाला. 2.5 महिने पुन्हा सुरू करतो. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा एक 10-12 नेत्यांचा गट फॉर्म करून कॅबिनेट, उपसमिती, मराठा नेते आणि भारतीय जनता पार्टीचे 10-12 प्रमुख नेते, असा क्रम येत्या मंगळवारपासून आम्ही सुरू करतो. आणि त्यासाठीच आम्ही एकत्र आलो.
14 ते 24 तुम्ही 17वर आल्यावर आजची बैठक घ्यावीशी वाटली, इतका मोठा फटका बसला, आमदारांना याच्यातलं काहीच माहित नव्हतं. नाही नाही, बैठक आत्ता घ्यावीशी वाटली याचं कारण आत्ता फटका बसला. उत्तमच चाललं होतं ना, आमदारांना याच्यातलं काहीच माहित नव्हतं. उत्तमच नाही, माहिती नव्हतं असं नाही. या सगळ्या गोष्टी आता जरा नीटपणे लोकांपर्यंत पोहोचवा. माहिती नसेल काय झालं, काय अडाणी नाही, पण अशा प्रकारचा फटका गेल्या 14 ते 24 बसलाच नाही ना. मराठा समाज समाधानीच होता, आजही आहे असं माझं मत आहे. त्यांच्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करण्यासाठी नेत्यांना अपग्रेड करण्याचा एका अर्थाने आज एक्झरसाइज झाला. अपग्रेडचा अर्थ शून्य नाही, अपग्रेडचा अर्थ काही आहे त्याच्यामध्ये काही जोड नाही. दादा, परंतु सरकारने अनेक योजना राबवल्या, तुमचेच आमदार जे आहेत ते मराठा समाजापर्यंत हे गेले नाहीत का? असं काही उघड झालंय, कारण हे निर्णय खालपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं का? मी पुन्हा तेच रिपीट करेन की अगदी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पीकला असताना सुद्धा ज्या जिल्हा परिषद ज्या ग्रामपंचायती निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वरच होती. या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण इतकं केलंय म्हटल्यानंतर मराठा समाज हा बरोबरच राहील, तसा तो राहिलाही, तो आउटराईट दूर नाही गेला. जी निवडून येण्यासाठी मतं लागतात त्या मतांमध्ये ज्या अनेक कारणाने कमतरता आली त्याच्यामध्ये एक कारण लक्षात आलं की मराठा समाजाला आपण ज्या सुविधा दिल्या, आरक्षण दिलं, त्याच्यातून मराठा समाजातली हजारोच्या संख्येने 89,000 तर अण्णासाहेब पाटील महामंडळाची संख्या आहे. या सगळ्यांना आपण नीट मोबिलाइज करू शकलो नाही, मोटिवेट करू शकलो नाही, आणि त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं सरकारने केलेल्या कामांचं, योजनांचं ब्रशिंग करणं, अपग्रेडिंग करणं, सूचना घेणं आणि त्यांना समजणं की हे पोचवा लोकांपर्यंत, असा एक्झरसाइज होता. कुठेतरी विधानसभेमध्ये ही सगळी मतं मिळावीत यासाठी आता काही अभ्यास केला जाणार आहे पुढील काळात भाजप तोच अभ्यास झाला.